नाव म्हणजे महेश नाचरे यूट्यूबर. हे चाललेत आता स्विमिंग पूलमध्ये पाण्यात उतरलेत. हे तुम्ही बघू शकतात. आम्ही कॅन घेतलेले ते आता हे बघा कसले एन्जॉय करतायत. हे पाण्यात गेलेले आहे. हो डायव एक नंबर. ॲक्च्युली आमचा नानू खूप ठिकाणी फिरतो. प्रतीक तुम्हाला सांगेल कसा वाटला रिसॉर्ट, सांग नानू. सकाळी आम्ही बीचला गेलो. इकडनं बीच खूप जवळ आहे. अजून परत इथं एक स्विमिंग पूल पण आहे. त्या स्विमिंग पूलमध्ये आम्ही खूप मजा केली. आणि इकडचे रूम पण एकदम भारी आहेत. आम्ही AC रूम बुक नव्हता केलेला तरी पण त्या लोकांनी थोडंसं AC चालू करून आम्हाला दिलेली. आणि रात्रीचं पण इकडं काय तसा प्रॉब्लेम नाही आहे. बाकी गुड कंडिशनमध्ये आहे पूर्ण. आणि तुम्ही बघू शकतात की इथं बसायला वगैरे पण खूप चांगली जागा आहे. आणि फिरायला वगैरे पण फोटोशूट करायला पण एकदम मस्त मस्त जागा आहे. आणि इकडचं जेवण तर अतिउत्तम आहे. थँक्यू. चल तर आपण आपली एंट्री करते, बघूया कसं तुमचे रूम असतं. तर मित्रांनो जेवूया दुपारचं जेवण. आता आरणला बरोबर आपल्या डोक्यावरती आहे. इथून आम्ही ते प्रॉपरली गरम कधी असतं ते सांगा, कारण की त्या टायमाला आम्ही जेवतो. गरम गरमच तुम्हाला इथेच देणार. मी इथेच बसा तुम्ही. झाले इथे आमचं रिसॉर्ट आहे. आमच्या रिसॉर्टचं नाव कवळे पाम्स अँड रिट्रीट आहे. आणि जवळ बीच आपला कुठला आहे? वर्सोली बीच जवळ आहे. तिथे वॉटर स्पोर्ट्स आहेत. आणि यायचं असेल मुंबईतून तर मांडवा किंवा मांडव्यावरनं तुम्हाला कन्व्हिनियंट आहे किंवा रोरो पण आहे. रोरो पण आहे. रोरो सेवा पण आमच्या इथे आहे. बरं. तर यांचा इथे रिसॉर्ट आहे कवळे ना, कवळे पाहून म्हणून नक्की इथे विजिट द्या. छान आहे. तुम्हाला आज व्हिडिओमध्ये कळलं असेल इथे म्हणजे आम्ही कुठे फिरतोय. हां बोला ना तुम्ही सर. आमच्या इथे आमच्या गावामध्ये प्रति जेजुरी म्हणून आमचं मंदिर प्रसिद्ध आहे. जेजुरीचं इथे खंडोबा मंदिर आहे. अच्छा, खंडोबा मंदिर इथे बाजूलाच आहे. काकांकडे येऊ आम्ही पुन्हा असं येत राहू आता. चालेल ठीक आहे. रात्रीपासून बोलतोय की मला स्विमिंग पूलला पहिलं जायचं, त्यासाठी मी आलोय. आता बघा का अवस्था तो बघा कसला. रात्री जाऊ शकला, रात्री पण थंडी होती. आणि आता सकाळ सकाळ झालाय रातात जाम बेकार थंडी आहे. मी लिहू तरी पण. आणि मला तू तोंड धुतलायस तू? हा नाही तोंडा धुतला. असंच आजचं झोपून उठून आलोय मी. चल ये हा मी प्रॅक्टिकल ये इथे उडी मार. चल या डेअरिंग मास काय ना थंडी परत सुरुवातीला लागेल. कीप इट बॉयज. या आमच्या प्रतीक हॅट नानू एक मस्त पैकी उडी मारलेलं आहे त्याने इथे. स्वागत करतो आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी पुन्हा रिसॉर्टला झालोय. बीच वगैरे समुद्राची व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. मस्त वाटतं. तर आता आपण थोडंसं स्विमिंग पूलची मजा बघणार आहोत, घेणार आहोत. त्यानंतर लंच टाईम आमचं जेवणाची ऑर्डर दिलेली आहे. जेवण काय असेल तुम्हाला माहीत पडेल. नंतर आमचा इथून चेकआउट आहे. असा आत्ताचा व्हिडिओ असेल. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्रांनो. नाही बघा पोजिंगची व्हिडिओ दाखव. हां ते सगळं जिम्बो आणले नवीन. थोडीशी थंड पाणी इकडे, कारण की वरती ना पूर्ण हे आहे ना झाडं वगैरे आहेत. त्यावेळेला इथं गारवा आहे. दुपारची 1 वाजून तरी सुद्धा एकदम थंड पाणी अजूनही. खूप प्रशस्त मोठा असा. आणि एवढ्या पट्ट्याचं ऊन आहे तिथं सगळे आता रेंगलत आहेत. त्या तुमच्यावरील पण येतो एक साथ. टाका उडी. दिशान थोडासा हे करत नाहीये. पाडा उतरा तरी. उतरली बाबा मी. इथे लहान मुलांसाठी आहे. तिथे आता महिला पण आमच्या लेडीज स्विमिंग पूल करतात. कारण की इथे ऊन जास्त आहे त्यामुळे बऱ्यापैकी इथे पाणी गरम आहे. खाली झालंय मित्रांनो. कारण की ते कालच लवकर आले होते ना, त्यांचं चेकआउट झालंय 12 वाजता 11 वाजता.
ते जेवायला वगैरे घरात तिथे बाहेर असते. तर आम्ही लेट आलेलो काल, तुम्ही पाहिले असेल व्हिडिओ सगळ्या मागच्या. तुम्हाला आमचा टेकआउट 1च्या नंतरच असेल. जेवण वगैरे इथंच ऑर्डर दिलेलं आहे. जेवण छान आहे इथं. आम्ही काय ऑर्डर दिलं तुम्हाला कळेल. व्हिडिओ ही आता शेवटपर्यंत बघा. मी येते, मला नका धरू कवाळे रिसॉर्टला या, खूप छान रिसॉर्ट आहे इथे. निसर्ग आहे पण आजूबाजूला पूर्ण हिरवळ आहे. बीच जवळ आहे. ते व्हिडिओ पाहिल्यासारखी बीच खूप जवळ आहे. अरे तुम्ही महेश अण्णा म्हणजे महेश नाचरे यूट्यूबर हे चाललेत आता स्विमिंग पूलमध्ये पाण्यात उतरलेत. हे तुम्ही बघू शकतात. आम्ही कॅन घेतलेले ते आता हे बघा कसले एन्जॉय करतायत. हे पाण्यात गेलेले आहे. हो डायव एक नंबर. हो माझा नाही, माझी पण चप्पल पिक रे महेश अण्णा. मित्रांनो आत्ताच आम्ही रिसॉर्टमधून स्विमिंग पूलमधून बाहेर पडलो. स्विमिंग पूलमधून बाहेर पडून फ्रेश झालो थोडंसं. आंघोळ वगैरे झालं आमच्या. आणि तर आता रिसॉर्टच्या इथे जेवण आम्हाला वाढलं आहे. आणि जेवण आहे स्पेशल. बघूया काय आहे ते. ही बघा ना लव बर्डचं कसं साऊंड येतं आवाज. सकाळच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही. बरेच आहेत. आता गाडी धमाल केली आम्ही. काल थोडं उशीर आलो होतो पण सकाळपासून आता स्विमिंग पूलमध्ये पण खूप मजा आपली झालेली आहे. आत्ता चाललो आहे आम्ही जेवणासाठी. इथे काय जेवण आहे. सगळी मंडळी बसलेत फ्रेशमध्ये एकदम. कॅफे अँड रेस्टॉरंट असं काहीचं एकदम फेरेन्सिक कसं नाव आहे. म्हणजे कॅथलिक नाव वाटतं एकदम ते. अशा आपला रिसॉर्टमध्ये आता जेवण येतं आहे. अजून आलं नाही आहे पण आमचे एक मेंबर बसलेत. कसं वाटलं हे जे 2 दिवस तुम्ही इकडे होता. छान वाटलं आम्हाला. आता सगळ्यांची ड्रेसिंग चेंज झाले. आमच्या बघा सगळं जेवण आलेलं आहे. हां मिलेनियस उदस आम्ही आता वाढून घेतोय. हे मिलेनियस एक ताटल्या पार्सल दे इकडे. आम्ही इकडे यायला जमलं ना आम्हाला जास्त, कारण इकडे पण पब्लिक सकाळी भरपूर होता. इथं झोपाळा पण चांगला लावला आहे. थोडंसं तर जेवल्यानंतर येऊ इकडे. इकडे बघा असे आहेत फार्म हाऊस घरं. 1 2 3 4 5 6 7 असे 8 9 घरं आहेत इकडे होमस्टे टाईप. आता हे आणि पूर्ण AC आहे तिथे. आता हे खाली झाले म्हणजे इथला पब्लिक गेला. आता आम्हीच राहिलो कारण की आमच्या जेवणाची ऑर्डर इथली होती म्हणून आम्ही आता जेवणच निघू. तर बघूया आता ऑर्डरमध्ये. आता भाकरी तुम्ही बघितलं असेल याच्या प्लेटमध्ये. तर कोलंबी आम्ही सांगितले. कोलंबी आणि भाकरी भात बस. कारण की ऑलरेडी नाश्ता वगैरे झाला होता आमचा. काय देते चालेल. काय आयटम आहे बघा जरा. राईस आहे. हे राईस आहे का. मी एक्सायटेड होतो की काहीतरी ती कोलंबीची आहे ऑर्डर आपली दिली ती येईल की काय. कोळंबीची ऑर्डर आयुष अशी भाकरी तोडून घे. द्या ताट द्या भाकरी द्यायला. कोलंबी अंडे इथे. भाकरी कोलंबी अंडे आणि राईस. पंखा लावायचा आहे लाईट. सगळं जेवण तर आलंय. आता एक एक वाटतं राईस वाढून झालं. भाकरीनंतर इथे कोलंबीचा रसा कांदा वगैरे सगळं आता आलं. तुम्हाला दोघांना ताप. आणि फक्त पूर्ण आता रिसॉर्टला आम्हीच लोक होतो. पूर्ण खाली झाले. मागे बघितलं असेल तुम्ही. खायला सुरुवात केली. आता आपला सुद्धा तर मित्रांनो जेवूया. दुपारचं जेवण कोलंबी रस्सा आणि राईस भाकरी. हे सारिकाला वाटी दे. हा द्या ना. सगळ्या मिळालं ना. इकडे काही जबरदस्त म्हणजे पाटी बनवले पण मस्त. झोपाळ्या वगैरे येते. असं छोटीशी तोलदाराची घरं आहेत इकडे. हे लाईट्स वगैरे आले तर नाईटला खूप छान होतं. आम्ही काल पण व्हिडिओ काढले मी. आणि इथे यांची विहीर आहे जी पूर्ण ह्या रिसॉर्टला पाणी पुरवठा करते. पाण्याची सप्लाय करते. एवढी मोठी कोळी विहीर आहे.
हा बघा इथे एक आहे होमस्टे, असे बरेच आहेत आणि तो सगळ्यात मोठा तर हा आहे, खूप मोठा आहे आणि त्याच्याच बॅकसाईडला स्टेज आहे. आजूबाजूला पूर्ण नारळी पोपळीची झाड आहेत. पहाड ना आजूबाजूला पूर्ण नारळी पोपळीची झाड आहेत. कुठे तुम्हाला असं ऊन नाही, शांतता आणि एकदम शांत थंड वाटते या ठिकाणी. नक्की तुम्ही आलात ना. आणि वरसोळी बीच जवळ आहे इथून, म्हणजे नागावला वगैरे खूप जण जातात. नागाव बीच फेमस आहे अलिबागचा, पण तुमचं बजेट कमी असेल आणि बीच तुम्हाला जवळ पाहिजे असेल, स्विमिंग पूल म्हणून पाहिजे असेल तर हे तुम्हाला चांगलं आहे. फक्त जेवणाचं थोडंसं तुम्ही वर खाली होतं, म्हणजे ते रिसॉर्टप्रमाणे इथं जेवण तुम्हाला त्यात भेटत नाही, तुम्हाला ऑर्डर द्यावी लागते किंवा मग बाहेरून वगैरे मागवलं तर तुमची इच्छा. असं इथे शांतता. तर आम्ही जेवण झालो आहे, तर आमची निघण्याची तयारी आहे. आम्ही थोड्या वेळात निघू. तत्पुरीसाठी एक राऊंड मारूया बोललो. अरे मस्त इकडे सुपर. हा दिशा झाडे बिडे मस्त आहेत आणि हे टौलदार घर आहेत ना, शांतता एकदम भारी वाटतात. सो घेतलंच नाही तर काय. तारणला बरोबर आपल्या डोक्यावरती आहे. इथून आम्ही आपण आपली एंट्री करतोय. बघूया कसं तुमचे रूम असतात. तुम्हाला एक बेड भेटतो त्याच्यामध्ये आणि ही रूम पॉश खूप, कारण की हे जसं पॅकेज मोठं आहे रूमचा. तुम्हाला याच्यामध्ये AC आहे, छान फॅन, सोफा, सगळ्या कबड आहे, कपड्यासाठी अँगल आहे आणि इकडे प्रशस्त बाथरूम आहे. इकडे वा खतरनाक. खतरनाक यार. बेडरूमच्या एवढं बाथरूम आहे इकडे आणि हा म्हणजे कपल्स रूम आहे, ते कपल्स रूम आहे मित्रांनो. आणि ह्याचं पॅकेज जास्त आहे, जे आम्हाला होतं तेवढं कॉस्टली आहे. असे 2-3 आहेत इथे होम रिसॉर्ट रूम अशी. आमचं होतं ते कॉटेज टाईप होतं. लुकही छान आहे, बाहेर गावचं फील आहे. पण आत्ता इथे बाकीचे पण पर्यटक लोक आले तिथे. आम्ही आता निघतो इकडून, पण आता दुसरे पर्यटक आले तिकडे, म्हणजे एक आता थँक्यू. आपण त्या रूमची व्हिजिट मारलेली. सगळे तसेच रूम आहेत आणि कॉस्टली आहेत. आणि तुम्ही पाहिलं तर तुम्ही या इथे नक्की व्हिजिट द्या. थंड आहे. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर नक्की मलाही संपर्क करू शकता. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो. कवाळे फार्म अँड रिसॉर्ट नाव आहे याचं. किचन एरिया. फुल बघा किती सुंदर आहे. पक्ष्यांचा किलबिलाट, थव्यांचा आवाज, निसर्गाच्या सानिध्यात रमलेलं हे रिसॉर्ट. केवाळे फार्म अँड रिसॉर्ट. सुपर. मित्रांनो आता आम्ही इथून बाहेर पडतोय, म्हणजे आजचा आमचा शेवटचा दिवस होता. तर आता आम्ही इथून निघतोय. या रिसॉर्टला, यांच्या ओनर्सला आम्ही बाय बाय करून झालं. म्हणजे त्यांना छान म्हटलं की खूप छान तुम्ही सर्व्हिस दिली, खूप चांगले आम्हाला रेफर केलं. जेवण पण आम्हाला पाहिजे असं बनवून द्या. आम्ही जेवण बाहेर नाही मागवलं, इथेच त्यांना बनवायला सांगितलं. परत बाहेर मागवल्यानंतर काही एक्स्ट्रा असेल तर मागता येत नाही, इथल्या इथे त्यांना बनवायला सांगितलं. तर अशी होती आपली शनिवार रविवार 2 दिवसाची अलिबागची ट्रिप होती. बोटीनं आलो ना, आज आम्ही चाललो आहे बसने, कदाचित बस डेपो जवळ आहे इथून, म्हणून बसने जाण्याचा प्लॅन करतो आहे. तर माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेत मित्रांसाठी तुमचं मनापासून आभार मानतो. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि असेच छान छान कोकणातले, मी कुठं पर्यटन स्थळामध्ये फिरत असेल तिकडचे असे असंख्य व्हिडिओ येत राहतील. माझ्या चॅनल शेवटपर्यंत व्हिडिओ पाहता, त्याच्यात तुमचं मनापासून आभार मानतो. माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू मित्रांनो.
जवळच फार्म आहे रिसॉर्ट ना. इथं आपलं आता बिलिंग झालं आहे, पाहिलं असेल आता व्हिडिओमध्ये. तर आता मी निघतो इकडून. चला. बरं, सगळी मंडळी निघाले. बाय बाय मिशन्स रिसॉर्ट. आता नेमकं बाहेर पडलात ना, रोड आहे म्हणजे त्यांच्या गावचा. रिक्षा पण समोर लागल्यात 2. आता रिक्षा पकडू डायरेक्ट डेपोत. तर सगळे आम्ही एका रिक्षात मावले आणि एका नाही 2 रिक्षा पावले. 2 रिक्षा पुढे रिक्षा आहे आणि आम्ही ह्या रिक्षामध्ये आहोत. रिक्षावाले मग रिक्षामध्ये जायचं. रिक्षावाले अरे बघा, नारळच नारळ. नारळाची झाडं जास्त. मध्ये पोचलोय आपण अलिबाग डेपो. आमच्या लेडीज लोकांनी पाठी उतरवले. लाईनीमध्ये थांबलेत. लाईन लागले. लाईन तिकीट तर आहे त्याचं शिवशाहीची 150 आणि साधी बस आहे 102 रुपये. सगळ्या बहुतेक शिवशाहीच असतात AC गाड्या. तर नॉन AC लागली आहे पण ती कदाचित नाही आहे. ओके, कुठे लागते आता.